सुप्रभात मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर सकाळचे 6 वाजले आहेत आणि मी आज लवकर उठलेले आहे। लवकर काय, मी रात्रभर झोपलेच नाही। मला रात्रभर खोकला होता। मनीषी सुद्धा तीच परिस्थिती, रात्रभर खोकून शेवटी मी वैतागले, उठून बसले। तर मोबाईल मध्ये बघितलं पहाटेचे 4 वाजले। उठले, पाणी ठेवलं, आंघोळीला आंघोळ केली। म्हणलं झोपण्यात काहीही अर्थ नाही, उलट मला त्रास होत होता। झोपल्यानंतर त्रासच व्हायचा, खोकला यायचा कंटिन्यू, म्हणून मी झोपल्याने आंघोळ केली। उठल्यानंतर अगोदर मनीषी छाती आणि घसा शेकला, डोकं शेकलं गरम कपड्याने, तेव्हा तो झोपलेला आहे आणि मी आंघोळ केली आणि मी माझं आवरून घेतलेलं आहे। तर या इथं सकाळी पहाटे 5 वाजता भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत, स्वयंपाकाची तयारी केलेली आहे। आणि मला इथं रात्रभर हळद आणि मिठाचे पाणी गरम केलेलं आहे ह्या तांब्यामध्ये। तर हे तांब्या असं झालेला आहे, पिवळा आहे, 2 ग्लास असे झाले पिवळा। रात्रभर त्यालाही झोप नाही, हळद मीठ आणि कोमट पाणी करून त्याने गुळणे केले घशाचे। आणि मी पण आता हे हळद मिठाचं पाणी केलेलं आहे, गुळणे करणार आहे, कोमट झालेलं आहे पाणी। आता दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय नाही, शक्यतो मी दवाखान्यात जाण्याचं टाळत होते, पण आता वाटतं की जायलाच पाहिजे। दवाखान्यात गेले तरी काय देतात, अँटीबायोटिकच्या गोळ्या आणि तापाची गोळी देतात, त्याच्यानंतर काही नाही। कफ जळण्यासाठी काही असं नाही का, घरगुतीच उपाय चांगले असतात, म्हणून मी घरगुती उपाय करत होते। पण शेवटी आता जावं लागेल मला असं वाटतं, कारण आज रात्रभर मी झोपले नाही। तर मी अगोदर आता तुळशी मातेला जल अर्पण करते, चौकट पूजन करते आणि त्याच्यानंतर थोडेसे सूर्यनमस्कार करते आणि दिवस उगवल्यानंतर टेरेसवर जाणार आहे। आज मकर संक्रांती आहे, तर मकर संक्रांती तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आज मकर संक्रांती दिवशी सूर्यनारायणची पूजा करायची असते। सकाळी झाडावर बसून काळा ओरडत आहे। आता थोडासा उजेड पडलेला आहे बाहेर, तुळशी मातेची पूजा करते। श्री केशवे पापरणे पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः मंगले शिवे सर्वार्थ गौरी। हे काय फोटोचे नैवेद्य, तिळगुळाची पोळी देवासाठी। आय स्वाहा, पाणाय स्वाहा, व्याणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, नैवेद्यम समर्पयामि। मी आणि फोटोची टेरेसवरती चाललेलो आहोत सूर्यनारायणची पूजा करण्यासाठी। आज मकर संक्रांती दिवशी सूर्यनारायणची पूजा करण्याला विशेष महत्व आहे। तसं तर सूर्यनारायणची पूजा रोज केली पाहिजे। आपल्या पृथ्वीवरती 5 प्रमुख देवता आहेत, त्या पूजनीय आहेत। पहिली म्हणजे गणेश भगवान, दुसरी श्री हरी विष्णू म्हणजे श्रीकृष्ण राम यांचे रूप आहेत, तिसरी आहे महेश भगवान महादेव, चौथी आहे देवी पार्वती माता आणि 5वी देवता आहे सूर्यनारायण। तर सूर्यनारायण इतर देवता काय आपल्याला दिसत नाहीत, सूर्यनारायणचं दर्शन आपल्याला साक्षात आपल्या नेत्रांनी होतं, म्हणून त्यांची पूजा ही केलीच पाहिजे। त्याचं पुण्य आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतं। तर पौष महिना चालू आहे, पौष महिन्यात तशी रोजच पूजा केली पाहिजे। स्पेशली रविवार हा सूर्यनारायणचा दिवस आहे, त्या दिवशी स्पेशली महिला उपवास ठेवतात आणि पूजा अर्चना सुद्धा करतात। तर आता आम्ही जातो, आज सूर्यनारायणचं दर्शन पण झालेलं आहे छान, तर आता पूजा करून घेतो। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या। तुम्हाला पण आज सूर्याचं मकर राशीत प्रवेश होतो ना, म्हणून पूजा। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धं भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते।
नमः, ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः, ओम खगाय नमः, ओम ब्रह्मगर्भाय नमः। देव नमस्तुभ्यं प्रसदेव भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। आम्ही आता घरी निघालेलो आहोत। आज व्यायाम घरामध्येच केला। आता थोड्या वेळाने मंदिरामध्ये जायचं आहे। आवरून घेते पटापट। चलिए पंडितजी, ही एक वस्तू घेतलेली आहे। पंडितजीने भरपूर वस्तू घेतलेली आहे। मंदिरात जायच्या अगोदर पंडितजींच्या पाया सुखी व आरोग्यदायी व तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। संक्रांतीच्या तुला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद आपका। आरोग्य व्यवस्थित राहावं। मी आणि भाभी मंदिरामध्ये चाललेलो आहोत। मी आणि भाभी आता मंदिरामध्ये चाललेलो आहोत। आता डायरेक्ट मंदिरामध्ये भेटूया। आम्ही दोघी गाडीवर चाललेलो आहोत। भाभींचा लुक बघा किती सुंदर दिसतात भाभी। हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि आतापासूनच गर्दी सुरू झालेली आहे। आम्ही आता आलेलो आहोत मंदिरातून। चलते हैं खाना बनाना है और तुमको बनाना है, मुझे खाना। चला तर मग आलेली आहे घरी। आता आवरून घेते आणि पटकन जेवायला बसते। मना पण माझी वाट बघत आहे। आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहोत आणि जेवणामध्ये मी बनवले आहे राजगिऱ्याची भाजी, घेवडा, तिळाची जवसाची चटणी आणि भाकरी आणि 4-5 तिळाच्या पोळ्या पण केलेल्या आहेत। हा देवाचा नैवेद्य मी खाणार आहे। तुम्ही पण या जेवण करायला। आणि हां, हे मनाचं ताट आहे, हे माझं ताट आहे। तुम्ही पण या जेवण करायला। ओम ब्रह्मा रसं विष्णू गुप्ता देवो जनार्दन एवं दात्वर्ता ज्ञात्वर्ण दोषो न लिप्यते। जेवण झालेलं आहे आमचं आणि आता मी दूध गरम करायला ठेवत आहे। जोपर्यंत हे दूध उकळत आहे तोपर्यंतच मी काम करणार आहे। एकदा दूध उकळलं गॅस बंद करून टाकणार आणि निवांत झोपणार आहे। कारण रात्री मी क्षणभर सुद्धा झोपले नाही। रात्रभर खोकत होते आणि नंतर 4 वाजता उठून आंघोळच केली नंतर मग काय करायचं, त्रास व्हायला लागला खूप। म्हणलं झोपायलाच नको आणि आता मला खूप झोप येते, म्हणजे ताकदच नाही उभं राहण्याची। म्हणलं दूध तर गरम करायला पाहिजे, नंतर खराब होऊन जाईल। म्हणलं ठीक आहे, जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत तेवढीच कामं करायची, त्यानंतरची कामं अजिबात करणार नाही, निवांत करेन नंतर झोपेतून उठल्यानंतर। आणि इथून पुढचा व्हिडिओ सुद्धा बनेल की नाही माहित नाही मला, कारण मला खूप त्रास होतोय। मग करते दूध उकळेपर्यंत कामं करते आणि नंतर मग आराम करते।